नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 2 जून 2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला रोजच्या रोज शेतमालाच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते। आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते। त्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला रोजचे रोज बदल पाहायला मिळतो। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळते। आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते जास्ती असते। गावरान मिरचीसाठी आपल्याला 40 ते 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर आवक पाहू शकता आपण पाहू शकता बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला आवक आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आज या ठिकाणी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्ती असतं 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळाले आहेत। ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पालक पाहायला मिळतो। तर आज पालकसाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्ती असतं 12 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरसाठी आज कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर गावरान कोथिंबीर मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी गावरान कोथिंबीरसाठी कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये या ठिकाणी आपल्याला दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला मिळते। तर या ठिकाणी कोथिंबीरचे दर हे या ठिकाणी उन्हाळ्याचं सीझन आहे, त्याचबरोबर भरपूर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते रोज वाढताना पाहायला मिळतात। ठिकाणी आपण भेंडी पाहू शकता, क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर भेंडीचे दर जे आहे या ठिकाणी आज जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे। दर जे आहे ते भेंडीसाठी कमीत कमी 30 रुपये किलोपासून जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी चांगल्या भेंडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता लोणच्याची कैरी आपल्याला पाहायला मिळते। तर कमीत कमी आज 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला लोणच्याची कैरीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कैरी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 2-3 रुपयांनी वाढलेली पाहायला मिळते। आज कोबीसाठी चांगल्या प्रकारे आपल्याला दर पाहायला मिळते। तर कोबीसाठी आज कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर आवक पण पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला भरपूर या ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो पाहायला मिळते। तर टोमॅटोचे दर या ठिकाणी आज कमीत कमी 14 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढलेले आज पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळा पाहायला मिळते। तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळालेला आहे। तर भोपळ्याचे दर या ठिकाणी आज पण या ठिकाणी तेजीमध्ये पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी डेमचं पाहू शकता, आज डेमसेसाठी कमीत कमी आपल्याला जो दर आहे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या डेमसेसाठी जो दर आपल्याला पाहायला मिळतो जास्तीत जास्त 25 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या डेमसेसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। तर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला डेमसेला कमीत कमी आपल्याला 12 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला डेमसेसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आपल्याला पाहू शकता, क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 12 रुपये किलोपासून जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला डेमसेसाठी दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता काळवांगा आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते काळ्या वांग्यासाठी आज कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर जे आहे ते थोडेसे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत।
या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते. तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर फ्लावरचे दर या ठिकाणी आज कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो भुईमुगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः 35 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भुईमुगाच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता शेवगा आपल्याला पाहायला मिळते. ते शेवग्यासाठी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी कमीत कमी 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर शेवग्याच्या दरामध्ये या ठिकाणी मोठा बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे. तर उच्चांकित दर या ठिकाणी म्हणलं तरी हरकत नाही आहे. चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगं पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः कमीत कमी 5 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर वांग्याचे दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते. तर पुणेरी गवार जे आहेत कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर चांगल्या पुणेरी गवारसाठी साधारणतः 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक पण या ठिकाणी आपल्याला पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी 50 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका आपल्याला पाहायला मिळते. तर दोडक्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. तर दोडक्याचे दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीत पाहायला मिळालेले आहेत. चांगल्या दोडक्यासाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो गोसावळे आपल्याला पाहायला मिळते. तर गोसावळ्यासाठी कमीत कमी आपल्याला जे दर आहेत ते साधारणतः 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त चांगले गोसावळ्यासाठी 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता तोंडले आपल्याला पाहायला मिळते. तर तोंडल्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये किलोपासून जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी चांगल्या तोंडल्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते. तर काकडीसाठी कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळते. तर काकडीचे दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण आलं पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आल्यासाठी पाहायला मिळते. त्याचबरोबर आज जे दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी जास्त झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी जास्त झालेले पाहायला मिळतात. तर आज या कवळ्या आल्यासाठी कमीत कमी 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर ते या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आले पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त या आल्यासाठी आपल्याला 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. 1 नंबर सातारा आली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज घट या ठिकाणी आपल्याला थोडीफार झालेली पाहायला मिळते. तर कवळ्या आल्यासाठी आपल्याला घट जे आहे ते या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे.